शुभ सकाळ. हर हर महादेव. जय श्रीराम भावांनो बहिणींनो. तर MS17 रायडर यूट्यूब चॅनलवर नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मी प्रभादेवी हेड इरेमधून आता निघतोय आता आपले मुंबई देवी दर्शनासाठी. तर तुम्हाला दाखवतो पूर्णपणे आपलं सामान बाहेर काढून ठेवलं. डिक्की इकडे 2 डिक्क्या बाहेर काढून ठेवलं. टेंट इकडे पंप विंप सगळं मधीच आहे. आणि लवकरात लवकर मी निघतो आता. आणि मग तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला विसरू नका. तर मी सध्या आहे आता समोर बघू शकता दगडीचा. तरी तुम्हाला नाव उलटं दिसत नाही तर मी दाखवतो तुम्हाला नाव. तर समोर बघू शकता दगडी चाळ आहे. इथून आता जातो मी पुढे मध्ये. आणि समोर त्या ठिकाणी आपली सायकल लावलेली आहे. आता पूर्णपणे सायकल तिकडे. मी आता मुंबई देवी दर्शनासाठी चाललो होतो. तर आपल्याला मुंबई पोलीस त्यांनी आपल्याला पाण्याची बॉटल दिली. म्हणजे कुठून हे काय चर्चा करत होते. मग त्यांना म्हणलं मी आत्ता लोक 13 जिल्हे 5 राज्य आणि 1 देश नेपाळ कवर केलं आहे. तर ते म्हणे मग इकडं कसं केलं. तर त्यांना म्हणलं मी मुंबई फिरण्यासाठी आलेलो आहे, मला 2च महिने झाले महाराष्ट्रात येऊन. तर ते म्हणे ठीक आहे काय अडचण नाही. त्यांनी आपल्याला पाण्याची बाटली दिली. मग इथं बसलो आहे पाणी पितो आहे. आणि समोर अशी आपली सायकल हवेलाच लावलेली सायकल पूर्णपणे बघू शकता समोर हवे. मी बस स्टॉपवर बसलो आहे पाणी पितो आणि पुढे निघतो लगेच. इथून काय 1 किलोमीटर मंदिर आहे. दर्शन घेतो. मोबाईल सगळे चार्जिंग. मी आता चाललेलो मुंबई देवी दर्शनाला. आपण सायकल तिकडे बाहेरच लावलेली आहे. गर्दी खूप काही आहे बघू शकता. लवकर दर्शन घेऊ आणि बाहेर येऊन जाऊ. तर आपण मुंबई देवी मंदिर दर्शन घेतलेलं आहे. पूर्णपणे गर्दी आहे आणि त्यात आज अक्षय तीर्थ असल्यामुळे गर्दी खूप आहे बघू शकता गर्दी. आणि मी आता सध्या चाललेलो आहे आता गेट ऑफ इंडिया या ठिकाणी. पहिले नाश्ता बिष्टा करून घेतो आणि मग जातो पुढं. तर चला नवीन असेल कोणी तर लवकरात लवकर जा चॅनलला सबस्क्राईब. मध्ये दर्शन घेतलं आणि एक हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबू म्हणलं. आता नाश्ता बिष्टा करून घेतो आणि आता डायरेक्ट इथून जाणार मी गेट ऑफ इंडिया. इथून 2 किलोमीटर गेट ऑफ इंडिया आहे. आणि एक रील लगेच बनवून टाकून द्यावं लागेल काय असतं काय नाही. पहिले पाणी बिणी पिऊन घेतो आता. पुरी भाजी खाऊन घेऊ. आणि जेवण तर काय आपलं दिवसभर नाही, संध्याकाळी जिथं मुक्काम होईल आपलं तिथं जेवण असतं आपलं. तर चला नवीन असेल कोणी तर लवकरात लवकर जा चॅनल सबस्क्राईब करून टाका. आणि तुमच्या सपोर्टमुळं आणि एवढंच मी पुढं चाललेलो आहे. बाकी माझ्याकडून काही बोलणं चुकत असेल तर मला कमेंट करून सांगायचं. आपण त्याच्यात अजून बदल करू बोलण्यात. हर हर महादेव. सध्या गेट ऑफ इंडियाच्या स्लिम बोट म्हणजे ते धरण असतं ना त्यात आपण येतोय. तर आता समोरून एक बोट येते बघू शकता ती पूर्णपणे. ती बोट इकडे चिवर राहिली आपल्याकडे कारण की आपल्याला तर आता जे पडद्याचे जे बोट दिसते ना ही जे पडदे आहे ना ह्यावर ही बोट चालत असती. त्यांनी मला सांगितलं असतं तर मी म्हणलं त्याला मशीन बिशीन आहे काही. म्हणजे त्याला मशीन बिशीन काही नाही, ते वाऱ्याच्या दिशेने ते चालत असते ती बोट. आणि मी जे आहे आता या बोटमध्ये बसलेलो आहे. या बोटला मशीन आहे. तर आता ज्या बोटमध्ये बसायचं त्याची तुम्हाला खासियत सांगून देईन कशी आहे काय. तर आता मी सध्या बोटमध्ये फिरून खूप मला चांगलं पण वाटलं. भाऊंनी प्रतिसाद खूप मला छान दिलेला आहे. समोर आहे ताज हॉटेल. तिकडं आता आपण चाललेलो आता बाहेर समोर आपले गेट ऑफ इंडिया. चला आता लवकरात लवकर बाहेर जाऊया. आणि दुसरी गोष्ट आता आपल्याला ताज हॉटेलमध्ये जाऊन व्हिडिओ बनवायचा आहे. गेट ऑफ इंडिया आणि इकडं समोर ताज हॉटेल. तर आपण आता उतरून घेणार आहे आणि लवकरात लवकर मी जातो. पूर्णपणे गर्दी खूप आहे म्हणजे भरपूर गर्दी इकडं सगळ्या ठिकाणी. बोटच बोट आहे इकडं सगळ्या ठिकाणी बघू शकता. इकडं बोटच बोट पूर्णपणे समुद्र इथे. पूर्ण जय शिवराय पूर्णपणे बघू शकता. तिकडं आता आपण जाणार आहे खाली. पूर्णपणे बोट हे होत आहे. आणि कधी आले इकडं मुंबईला तर आपल्या गेट ऑफ इंडिया ह्या ठिकाणी या नक्की. आणि भाऊचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली टाकून देईल. नक्की त्यांच्या बोटवर या भेट द्या. आणि कारण की मी भेट दिली आहे कारण की सगळेजण येता पण नुसतं फिरण्यासाठी येऊ नका. इथला इतिहास काय आहे आपलं गेट ऑफ इंडिया आपल्या समोरच ताज हॉटेल आहे यांचा इतिहास काय असतो तो सांगायचा पूर्णपणे. म्हणजे समोरच्या व्यक्तीला अजून समजतं इथं काय काय बुवा कसं छोटा मोठा इतिहास आहे. आता मला जेवढा माहिती होता मी तेवढा सांगितला. आणि भाऊंनी बोटीच्या विषयी काय माहिती दिली ती
त्यांनी सांगितले मी कॉन्टॅक्ट नंबर देतो, आले कधी तर नक्की त्यांना कॉल करायचं. आल्यानंतर ते नक्की सांगतील तुम्हाला इतिहास काय असतो काय नाही. आणि दुसरी गोष्ट आपलं काय म्हणता याला, इथं सगळ्या प्रकारच्या बोट आहे. जसं मी ज्या बोटीत बसलेलो आहे ती बोट वाऱ्यावर चालणारी आहे, काही बोट मशीनवर चालता. आणि तसं सांगायला गेलं तर मी पहिल्यांदाच बोटमध्ये बसलो, तरी पण म्हणजे कोणत्या गोष्टीचं हे केलं नाही, मी घाबरलो नाही आणि डायरेक्ट बोटमध्ये येऊन बसलो. कारण की पहिल्यांदाच बसलो ना, त्यामुळे मी कधी बसत नाही. तर एवढं सांगतो भावनो. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला पूर्ण ब्लॉग बघायला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. हर हर महादेव. समोर बघू शकता ताज हॉटेल, कारण की ही हॉटेल मी मोबाईलमध्येच बघत होतो आत्ता लोक. आणि पहिल्यांदाच आता आपण समोर आलेलो आहे मुंबई शहरामध्ये ताज हॉटेल. आणि समोर बघू शकता गेट ऑफ इंडियाच्या समोरच आपले ताज हॉटेल आहे. आणि त्या ठिकाणी आपली समोर सायकल लावलेली आहे. तर चला तर मध्ये तर जायला काही परमिशन नाही, परमिशन काढायला. पण आता बघू उद्या. तर मी आता मंत्रालयाच्या जवळ उभं आहे. माझ्या पाठीमागं बघू शकता मंत्रालय, पाठीमागं आपली सायकल आहे. तुम्हाला मंत्रालय दाखवून देतो, पूर्णपणे बघून घ्या. हे असं आहे मंत्रालय, वरती नाव बघू शकता. आता लाईट असल्यामुळे तुम्हाला मंत्रालय नाव हे दिसणार नाही. पूर्णपणे बघू शकता तिथून ते गेट आहे मंत्रालयाचे. पूर्णपणे इकडून पूर्णपणे मंत्रालय. आणि समोर अशी आपली सायकल लावलेली या ठिकाणी पूर्णपणे. आणि मी मंत्रालयाच्या बाहेरच उभा आहे आता. आज तर सगळं काही बंद असल्यामुळं सगळ्या काही गाड्या बिड्या सगळं काही मध्ये. पण आज रविवार असल्यामुळं आपण मंत्रालय पण बंद आहे. उद्या सोमवार आहे. उद्या जर चक्कर झालं तर 100% मी मंत्रालयामध्ये येईल भेट देण्यासाठी. हर हर महादेव. जय महाराष्ट्र.